खेडमध्ये पुन्हा 24 तासांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय। तर खेडमध्ये पावसाचा जोर कायम आहे। जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्याच्यामुळे सावध राहावं असं प्रशासनानं सांगितलं। तर खेडमध्ये 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे। नदी, नाले, ओढे हे दुथडी भरून वाहायला सुरुवात झाली आहे। तर मासेमारीसाठी नदी पात्रात जाऊ नये असे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत, असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये मान्सूनचा जोर कायम आहे। गेल्या 24 तासामध्ये 85 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर सतत पाऊस येतो आणि त्यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहायला सुरुवात झाली आहे। जगबुडी नदी जी आहे खेडमधली ती सुद्धा जवळपास भरत आली आहे। तर नदीची पातळी 4.60 मीटरपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। कोकणामध्ये आगामी 48 तासामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे आणि आपण उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर। माझ्या पाठीमागे तुम्ही जे पाहताय ते जगबुडी नदीचं पात्र आहे आणि नदीच्या पात्रामध्ये आता पाण्याची पातळी ही वेगाने वाढताना दिसते आहे। पावसाचा वेग जो संततधार आहे ती सुरूच आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या किंवा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी ह्या पडत आहेत आणि या पावसाच्या सरींबरोबरच लोकांना या ठिकाणी जे चढणीचे जे मासे आहेत ते पकडण्याचा आनंद हे लोक या ठिकाणी घेत आहेत। काही ठिकाणी गाळाच्या माध्यमातून नदीमध्ये गळ टाकून नदीच्या किनाऱ्यावर उभं राहून मासे पकडण्याचा आनंद घेत आहेत। पावसाळी वातावरण आहे, अतिशय सतर्क नागरिकांनी राहावं अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे। कारण येत्या 48 तासामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी ही कोकणामध्ये होण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आनंद घ्या पावसाचा, परंतु या ठिकाणी निश्चितच आपल्या जीवाची काळजीही घेतली पाहिजे। पुढार न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।